नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता. महाराष्ट्रात अरण्य ऋषी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मारुती चितमपल्ली. मारुती चितमपल्ली यांना महाराष्ट्रात अरण्य ऋषी म्हणून ओळखले जाते. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एकूण 15 प्रश्न बघणार आहोत. 15 पैकी कमीत कमी 12 प्रश्नांची उत्तरे तुमची बरोबर यायला पाहिजे. या व्हिडिओमध्ये असे काही प्रश्न घेतलेले आहे जे प्रश्न वारंवार तलाठी भरतीमध्ये, पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला तर बघूया प्रश्न पहिला. प्रश्न पहिला आहे, सामान्यपणे संघराज्य पद्धतीत कोणत्या प्रकारचे विधिमंडळ असते? पर्याय पहा, द्विगृही, बहुगृही, एकगृही यापैकी सर्व. या ठिकाणी योग्य उत्तर आहे द्विगृही. सामान्यपणे संघराज्य पद्धतीत द्विगृही प्रकारचे विधिमंडळ असते. पुढचा प्रश्न पहा, 1 ऑक्टोबर 2026 पासून भारतात कितव्या जनगणनेची सुरुवात होणार आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 16वी. 16व्या जनगणनेची सुरुवात होणार आहे 1 ऑक्टोबर 2026 पासून. पुढील प्रश्न पहा, तुळशी तलाव खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? प्रश्न सोपा आहे. तुळशी तलाव खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? या ठिकाणी योग्य उत्तर आहे मुंबई. मुंबई शहरामध्ये तुळशी तलाव आहे. पुढील प्रश्न पहा, महाधिवक्ता यांच्याबद्दल खालीलपैकी काय खरे आहे? प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. महाधिवक्ता यांच्याबद्दल खालीलपैकी काय खरे आहे? पर्याय पहा, महाधिवक्ता खाजगी वकिली करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, हे विधान बरोबर आहे. महाधिवक्ता खाजगी वकिली करू शकतात. पुढे पहा, महाधिवक्ता राज्य सरकारचे पूर्णवेळ वकील नाहीत. हे विधानसुद्धा बरोबर आहे. महाधिवक्ता राज्य सरकारचे पूर्णवेळ वकील नाहीत. ओके. त्यानंतर महाधिवक्ता सरकारी सेवक या गटात मोडत नाही. हे विधानसुद्धा बरोबर आहे. महाधिवक्ता सरकारी सेवक या गटात मोडत नाही. आणि आपल्याला काय विचारलं आहे? महाधिवक्ता यांच्याबद्दल खालीलपैकी काय खरे आहे? विद्यार्थी मित्रांनो, हे तीनही पर्याय महाधिवक्ता यांच्याबद्दल खरे आहे. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. यापैकी सर्व. पुढील प्रश्न पहा, फाल्कन 2000 जेट या विमानाची निर्मिती महाराष्ट्रात कोठे होणार आहे? पर्याय पहा. उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये मला उत्तर सांगायचं आहे. फाल्कन 2000 जेट या विमानाची निर्मिती महाराष्ट्रात कोठे होणार आहे? या ठिकाणी योग्य उत्तर आहे नागपूर. नागपूर या ठिकाणी फाल्कन 2000 जेट या विमानाची निर्मिती होणार आहे. पुढील प्रश्न पहा, रानवाटा. रानवाटा ही कादंबरी कोणाची आहे? पर्याय पहा, प्रल्हाद केशव अत्रे, नामदेव ढसाळ, मारुती चितमपल्ली, पु ल देशपांडे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे मारुती चितमपल्ली यांची कादंबरी आहे रानवाटा. रानवाटा मारुती चितमपल्ली. रानवाटा मारुती चितमपल्ली. लक्षात ठेवायचं आहे. यावर परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. पुढील प्रश्न पहा, कोणत्या कायद्याला काळा कायदा असे म्हणतात? विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये 5 ते 6 वेळा विचारला गेलेला आहे. तलाठी भरतीमध्ये खूप वेळा विचारला गेलेला आहे. ज्यांचा इतिहास हा विषय चांगला असेल त्यांना या प्रश्नाचं उत्तर लगेच येणार आहे. या ठिकाणी पर्याय पहा, कोणत्या कायद्याला काळा कायदा असे म्हणतात? पर्याय पहा, मुर्ले मिंटो ॲक्ट नाही, रेग्युलेटिंग ॲक्ट नाही, भारत सरकार कायदा नाही, तर रौलेट ॲक्ट. रौलेट ॲक्ट जो काही होता त्या कायद्याला काळा कायदा असं म्हणतात. पुढचा प्रश्न पहा, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे या पदाचा कार्यभार स्वीकारलेले पहिले अधिकारी कोण होते? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वीणा करंदीकर. वीणा करंदीकर. पुढील प्रश्न पहा, नोंदणी व मुद्रांक विभाग
सरकारच्या कोणत्या कार्यालय अंतर्गत कार्य करते? प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. नोंदणी व मुद्रांक विभाग सरकारच्या कोणत्या कार्यालय अंतर्गत कार्य करते? पर्याय पहा. कृषी विभाग, गृह विभाग, अर्थ विभाग, महसूल व वन विभाग. या ठिकाणी योग्य उत्तर आहे महसूल व वन विभाग. नोंदणी व मुद्रांक विभाग सरकारच्या महसूल व वन विभाग कार्यालय अंतर्गत कार्य करते. पुढील प्रश्न पहा. कोणत्या प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिकाला नेताजी म्हणून ओळखले जाते? सर्वांना उत्तर माहिती आहे. या ठिकाणी पर्याय पहा. सुभाषचंद्र बोस, रासबिहारी बोस, विष्णुशास्त्री पंडित. यापैकी नाही. योग्य उत्तर आहे सुभाषचंद्र बोस. सर्वांना माहीत आहे, आपण म्हणतो नेताजी सुभाषचंद्र बोस. ओके. पुढील प्रश्न पहा. 1857च्या बंडाचे नेतृत्व कोणी केले? सर्वांना उत्तर माहितीच पाहिजे. पर्याय पहा. मंगल पांडे, बटुकेश्वर दत्त, चंद्रशेखर आझाद. यापैकी नाही. योग्य उत्तर आहे मंगल पांडे. 1857च्या बंडाचे नेतृत्व मंगल पांडे यांनी केले होते. हा प्रश्न वारंवार पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. पुढे पहा. देशामध्ये लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? पहा, चालू घडामोडी टॉपिकवर महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. देशामध्ये लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे दुसरा क्रमांक लागतो. विद्यार्थी मित्रांनो, पहिला क्रमांक लोकसंख्येच्या बाबतीत पहिला क्रमांक आपल्या देशामध्ये कोणत्या राज्याचा लागतो हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. पुढील प्रश्न पहा. ई स्टॅम्प प्रणाली महाराष्ट्रात केव्हा सुरू करण्यात आली? पर्याय पहा. 2009, 2013, 2015, 2019. या ठिकाणी योग्य उत्तर आहे 2013. ई स्टॅम्प प्रणाली महाराष्ट्रात 2013ला सुरू करण्यात आली. पुढचा प्रश्न. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा प्रमुख अधिकारी कोण असतो? काय प्रश्न आहे? नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा प्रमुख अधिकारी कोण असतो? पर्याय पहा. तहसीलदार, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, महानिरीक्षक, नोंदणी व मुद्रांक विभाग. या ठिकाणी योग्य उत्तर आहे महानिरीक्षक, नोंदणी व मुद्रांक विभाग. पुढील प्रश्न पहा. दस्त नोंदणी करताना मुद्रांक शुल्क कशावर आधारित असतो? काय म्हटलं आहे? दस्त नोंदणी करताना मुद्रांक शुल्क कशावर आधारित असतो? पर्याय पहा. बाजार मूल्यावर, दस्तांच्या कागदांच्या आकारावर, मुद्रांक कार्यालयाच्या ठराविक दरावर. यापैकी नाही. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे बाजार मूल्यावर. दस्त नोंदणी करताना मुद्रांक शुल्क हा बाजार मूल्यावर आधारित असतो. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पहा, भारताचे आद्य क्रांतिकारक कोणास म्हटले जाते? भारताचे आद्य क्रांतिकारक कोणास म्हटले जाते? पर्याय पहा. विष्णुशास्त्री पंडित, ईश्वरचंद्र विद्यासागर, वासुदेव बळवंत फडके, महर्षी कर्वे. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे एकूण 15 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला 5 असे ऑपरेशन सांगणार आहे जे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण आहे. पहा, तुम्हाला माहिती पाहिजे, जर असा प्रश्न आला की ऑपरेशन सिंदूर, काय म्हटलं मी? ऑपरेशन सिंदूर खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? मग तुम्हाला पर्याय येईल, भारतीय लष्कराने पाकिस्तान दहशतवाद विरुद्ध राबवले होते, किंवा रशिया, युक्रेन, अमेरिका, असे तुम्हाला खाली पर्याय येणार आहे. मग तुम्हाला माहिती पाहिजे ऑपरेशन सिंदूर. सर्वांना माहिती आहे, 100% पेपरमध्ये प्रश्न येऊ शकतो. ऑपरेशन सिंदूर हे काय आहे? तर भारतीय लष्कराने पाकिस्तान दहशतवाद विरुद्ध राबवलं जे का ऑपरेशन होतं त्याला म्हणायचं आहे ऑपरेशन सिंदूर. ओके. पुढे पहा. ऑपरेशन सिंधू
ऑपरेशन सिंधू हे कधी राबवलं आहे? तर इराणमधून भारतीयांना परत आणण्यासाठी राबवलेले ऑपरेशन. काय म्हटलं मी? ऑपरेशन सिंधू. ऑपरेशन सिंधू इराणमधून भारतीयांना परत आणण्यासाठी राबवलेले ऑपरेशन. हे लक्षात ठेवा. सिंदूर म्हटलं की पाकिस्तान लक्षात ठेवायचं आहे. ओके, सिंदूर म्हटलं की पाकिस्तान लक्षात ठेवायचं आहे आणि सिंधू म्हटलं की इराण लक्षात ठेवायचं आहे. असं लक्षात ठेवायचं. सिंधू इराणला गेली, सिंधू इराणला गेली असं आपण ट्रिक्सनुसार लक्षात ठेवायचं आहे. पुढे पहा, ऑपरेशन अजय. काय म्हटलं मी? ऑपरेशन अजय काय आहे? तर इस्रायलमधून भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी राबविलेले ऑपरेशन. ऑपरेशन अजय. पुढे पहा, ऑपरेशन कावेरी. ऑपरेशन कावेरी काय आहे? तर सुदानमधील भारतीय नागरिकांची सुरक्षित सुटका. सुदान देश आहे, या सुदान देशामधील जे काही भारतीय नागरिक होते त्यांची सुरक्षित सुटका करण्यात आली होती आणि ते जे काही ऑपरेशन होतं त्याला नाव होतं ऑपरेशन कावेरी. लक्षात कसं ठेवायचं? कावेरी आणि सुदान मित्र आहे. कावेरी आणि सुदान मित्र आहे. किंवा तुमची जी काही ट्रिक आहे ती तुम्ही बनवायची आहे आणि त्यानुसार लक्षात ठेवायचं आहे. आता मी कसं म्हणणार? कावेरी आणि सुदान मित्र आहे. काय म्हटलं मी? कावेरी सुदान मित्र आहे, म्हणजे असं आपण लक्षात ठेवायचं आहे. ओके, पुढे पहा, ऑपरेशन गंगा. ऑपरेशन गंगा काय आहे? तर पहा, युक्रेन रशिया युद्धात भारतीय नागरिकांना युक्रेनमधून बाहेर काढण्यासाठी राबविलेली मोहीम. लक्षात घ्या, ऑपरेशन गंगा म्हटलं आहे, बरोबर की नाही? जेव्हा युक्रेनचं आणि रशियाचं युद्ध सुरू होतं तेव्हा युक्रेनमधून बाहेर काढण्यासाठी राबवलेली मोहीम. ओके, तिथं तुम्हाला जाणून बुजून रशिया असा पर्याय देतील. काय देतील? रशिया. मग तुम्ही म्हणणार युक्रेनचं आणि रशियाचं युद्ध सुरू होतं तेव्हा ऑपरेशन गंगा राबवलं होतं. मग तुम्हाला पर्याय असा येईल रशियामधून बाहेर काढण्यासाठी राबवलेली मोहीम. तिथं ऑप्शन असणार ऑपरेशन गंगा. तर लक्षात ठेवा, रशियामधून नाही, तर रशियाचं आणि युक्रेनचं युद्ध सुरू होतं त्यावेळेस युक्रेनमध्ये जे काही आपले भारतीय नागरिक होते त्यांना आणण्यासाठी जे काही ऑपरेशन राबवलं होतं ते ऑपरेशन होतं ऑपरेशन गंगा, पण युक्रेनमधून, हे लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला 4 समानार्थी शब्द सांगणार आहे, ते लक्षात ठेवायचे. पहा, खटाटोप म्हणजे काय? प्रयत्न. खटाटोप या शब्दाला समानार्थी शब्द आहे प्रयत्न. त्यानंतर खड्ग. खड्ग म्हणजे काय? तलवार. खड्ग म्हणजे काय? तलवार. या ठिकाणी जो ड आहे मित्रांनो याचा उच्चार आपण करत नसतो, का म्हणतो? खड्ग असं म्हणतो, बरोबर? मग खड्ग म्हणजे काय? तलवार. त्यानंतर खरेपणा. खरेपणा म्हणजे काय? न्यायनीती. खरेपणा या शब्दाला समानार्थी शब्द आहे न्यायनीती. त्यानंतर पुढे पहा, ख्याती. या शब्दाला कोणकोणते शब्द आहे समानार्थी? ख्याती म्हणजे काय? कीर्ती. ख्याती म्हणजे काय? प्रसिद्धी. ख्याती म्हणजे काय? लौकिक. कीर्ती, प्रसिद्धी, लौकिक म्हणजे काय? ख्याती. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे. जर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.